नमस्कार, गरम मसाले या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत माक्याच्या पोह्याचा चिवडा। त्यासाठी मी इथे घेतले आहेत पाव किलो माक्याचे पोहे, 100 ग्रॅम कच्चे शेंगदाणे, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एक वाटीभर कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून मी घेतला आहे, म्हणजे तो तळल्यानंतर छान असा कुरकुरीत लागतो। एक वाटीभर सुक्या खोबऱ्याची पातळ कापं मी करून घेतली आहे। तळल्यावरती एकदम बदामी रंगाची खायला खूप छान लागतात। काजूगर आणि मनुका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। 100 ग्रॅम हिरवी मिरची मी इथे कमी तिखट घेतली आणि स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बारीक। 50 ग्रॅम डाळवा म्हणजेच भाजलेली चण्याची डाळ। मीठ तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता। फोडणीसाठी अर्धा चमचा धना, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप आणि त्यानंतर हा आहे माक्याच्या पोह्याच्या चिवड्याचा खास मसाला। त्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर, त्याऐवजी तुम्ही चाट मसाला घेऊ शकता। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेले आहे। ह्या मसाल्यामुळे पोह्याचा हा जो माक्याच्या पोह्याचा चिवडा आहे तो खूप छान लागतो। आता मी इथे पातेले ठेवले आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घातले, कारण आता आपल्याला शेंगदाणे डाळवं भाजून घ्यायचे। तर मी आता शेंगदाणे घातले आणि आता हे मी मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घेणार आहे। असं परतत राहायचं एकसारखं, त्याला असंच ठेवायचं नाही, नाहीतर शेंगदाणे करपतील, मग ते खायला कडू लागतात। त्यामुळे आपण असं एकसारखं परतत राहायचं त्याला आणि छान खरपूस भाजून घ्यायचं। शेंगदाणे जेवढे खरपूस भाजाल तेवढे छान। आता बघा चटचट असा आवाज यायला लागलाय, तो आला की आपले शेंगदाणे भाजत आले असं समजून मग आपण ते शेंगदाणे चटचट झाले की ओपन होतात, मग त्याच्यामध्ये आपण मसाला घालायचा। आता मी मसाला घातला आहे आणि आता ह्या सगळ्या शेंगदाण्याला मी व्यवस्थित लावून घेणार आहे। परत असे परतायचे छान, म्हणजे त्या शेंगदाण्यांना व्यवस्थित मसाला लागतो। आता हे असे परतून झाले की मी काढून घेतले आणि आता परत त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून मी भाजलेली चण्याची डाळ असते म्हणजे डाळवा, ती आता जरा परतून घेणार आहे। ती सुद्धा आपण अशीच मंद आचेवर खरपूस करून घ्यायची आहे। तर आता मी ती घातली आहे। ती सुद्धा शेंगदाण्याप्रमाणे सतत अशी हलवत राहायची, आपण असंच ठेवून नाही द्यायचं त्याला। छान बदामी रंगाची भाजायची, म्हणजे चिवडा खाताना ती डाळ खूप छान लागते। आता मी याच्यामध्ये मसाला घालते थोडासा आणि ती परतून घेते जरा, म्हणजे सगळ्या त्या डाळीला तो मसाला छान लागतो। आता ही डाळ काढून घेतली आहे। आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट म्हणजे काजूगर आणि मनुका घेतला होता ना, त्या मी घालते। काजूगर फ्रेश असतील तर मनुका सोबतच घालायची, आणि जरा आधीचे असतील तर पहिले काजूगर थोडे भाजून घ्या आणि मग मनुका घाला। मी ताजे काजूगर घेतले त्यामुळे मी ते एकदमच घातले। जास्त वेळ नाही, थोडाच वेळ परतून घ्यायचे आपल्याला। आता काजूगर मनुका झाले। आता मी तेल तापवलेली कढई या गॅसवर घेतली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये पहिलं खोबरं भाजून घेणार आहे। खोबऱ्याची पातळ कापं थोडी थोडीच घालायची, एकदम जास्त घालायची नाही, आणि ती हलक्या हाताने उलटापालट करत राहायची। आणि ती आता बदामी रंगाची झाली, छान कुरकुरीत झाली की मी आता ती सगळी काढून घेऊन अशा प्रकारे सगळी खोबऱ्याची कापं भाजून घेऊन एका ताटलीत काढून घेतली। आता आपण त्याच्यातच माक्याचे पोहे भाजतोय। माक्याचे पोहे थोडे थोडे घालायचे, म्हणजे ते छान कुरकुरीत होतात, फुलतात। असे करून मी आता थोडे थोडे करून सगळे तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं। असं करून मी सगळे माक्याचे पोहे भाजून त्या पातेल्यात एका काढून घेतलेत। आता आपण मिरची भाजतोय। मिरची कशी एकदम खळखळ आवाज होईपर्यंत भाजत राहायची, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे, नाहीतर चिवडा नरम पडतो। म्हणून आता मी मिरची व्यवस्थित भाजून घेते। आता त्याचा खळखळ आवाज आला आणि मिरची काढून घेतली आणि आता मी कढीपत्ता घातला। कढीपत्ता सुद्धा असंच खळखळ आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर मी आता तो भाजून घेते आणि आता तो छान भाजला, खळखळ झाला की आता मी तो काढून घेऊन पातेल्यामध्ये घेते। आता बघा पातेल्यामध्ये आपलं सगळं सामान जवळजवळ झालेलं आहे। मिरची झाली, कढीपत्ता झाला। आता भाजून ठेवलेलं जे सगळं आहे ते आता मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, म्हणजे शेंगदाणा, चण्याची डाळ, ड्रायफ्रूट। आता हे सगळं आपण काविळीने परतून परतून एकजीव करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सगळा चिवडा एक झाला पाहिजे। असं आपण सगळं परतून घ्यायचं आहे।
आता राहिलं काय, फोडणी द्यायची. आता आपण याला फोडणी द्यायची. तर आता मी काय करणार आहे, जरासा मी मसाला घातला आणि आता मी गॅसवर पातेलं ठेवून फोडणीची तयारी करणार आहे. आता इथे बघा मी पातेलं घेतलं, त्याच्यात थोडंसंच तेल घेतलं आहे आणि आता मी फोडणीसाठी जे सामान ठेवलं होतं, धना, जिरा आणि बडीशेप, ती मी आता याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि घातल्याच्या नंतर छान खरपूस भाजायचं. गॅस एकदम मंदच ठेवायचा, फास्ट गॅसवर फोडणी करायची नाही, नाही तर ती करपून जाईल आणि कडू लागेल मग ती खाताना. त्यामुळे मी मंद आचेवरच ही फोडणी भाजून घेते. व्यवस्थित अशी एकसारखी आपण त्या फोडणीला ढवळत राहायचं आहे, म्हणजे ती छान सगळीकडून एकदम तडतड होते आणि खरपूस अशी भाजली जाते आणि खायला पण छान चुरचुरीत लागते. तर तुम्ही घातल्याच्या नंतर असंच ठेवू नका, तिला सतत असं थोड्या वेळाने हलवत राहायचंय. खरपूस व्हायला लागली ना की छान सुगंध सुटतो त्या फोडणीचा आपल्याला. आता माझी फोडणी होते तयार. इकडे सगळं मी सामान एकत्र करून ठेवलेलं आहे, फक्त वरून फोडणी घालायची आता बाकी आहे. तर आता माझी फोडणी जराशी बाकी आहे म्हणून मी थांबली आहे. आता मी फोडणीचं पातेलं उचलून या चिवड्यामध्ये घालणार आहे आणि घातल्यानंतर व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. अशीच ठेवायची नाही, म्हणजे सगळीकडे लागलं पाहिजे. आता माझी फोडणी झालेली आहे जवळ. मी आता ते उतरून या पातेल्यामध्ये म्हणजे माक्याच्या पोह्यामध्ये ओतणार आहे. हे बघा, अशी चारी बाजूला आपण धरून ओतायची. आता काविळत्याने आपण ते सगळं एकजीव करायचं, म्हणजे फोडणी जी आपण घातली आहे ती पूर्ण पोह्यांना लागली पाहिजे. पण जरा ढवळताना सावकाश, पोहे तुटणार नाही त्याची काळजी घ्यायची. काविळता आता उरलेला जो मसाला होता माझ्याकडे तो मी घातला आहे आणि आता राहिली आहे पिठी साखर. पिठी साखर मी जरा जास्त घातली आहे. तुम्हाला हवी तशी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आमच्याकडे गोड चिवडा जरा आवडतो खायला. आता हे सगळं एकत्र करायचं व्यवस्थित आणि आता तुम्ही बघू शकता आपला हा चिवडा आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे. तर या चिवडा खायला बघा कसा कुरकुरीत चिवडा तयार झाला आहे. माझं जर हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.